नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज सकाळी 9:23 आपण एक बाईंगचा ट्रेड घेतलेला आहे आणि 23,350वर पहिलं टार्गेट घेऊया आणि दुसरं टार्गेट ठेवूया 23,400 किंवा 23,420. पहिले टार्गेट जवळपास आलंच आहे. ठीक आहे, तर इथे आपण पहिले टार्गेट घेऊया आणि काही ट्रेड एक्झिस्ट करू. लगेच तर मार्केटवरती जाणार नाही, थोडंसं डायव्हर्जन येईल आणि ज्यावेळेस मार्केट पुन्हा आपल्या रेंजमध्ये येईल, जिथे आपण बाईंग केलं होतं तिथे पुन्हा जर तिथे आलं प्राईजवर त्या, तर पुन्हा एकदा आपण बाय करूया काही लॉट. आज ट्रेडिंग डे चॅलेंजचा चौथा दिवस आहे. काल 2 ट्रेड घेतले होते, त्यात पहिल्या ट्रेडला स्टॉप लॉस झाला आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट झाले आहे. आजही आपण एक ट्रेड प्लेस केला आहे बाईंगचा, त्यामध्ये पहिलं टार्गेट घेतलं आहे आणि आता 23,400च्या आसपास दुसरं टार्गेट घेऊया. ठीक आहे, तर टार्गेट आणि स्टॉप लॉस लावून ठेवून देऊ, कारण मार्केटमध्ये आज खूप स्लो मोमेंट राहील. 2 दिवस निफ्टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे मोमेंट आलेल्या होत्या, त्यामुळं आज जरा मार्केट शांतच वाटतंय. आपण फक्त निफ्टी 50मध्येच ट्रेड करत असतो. तर मार्केट पूर्णपणे जिथे आपण पहिला बाईंग केला होता तिथे चाले, त्यानंतर ही बाईंगचा ट्रेड घेऊन आपण होल्ड केला आहे. आता ज्यावेळेस मार्केट 400च्या वरती जाईल, 400पर्यंत, तिथे आपण हे ट्रेड एक्झिट करूया. ठीक आहे, तर ह्या स्पाईकला आपण आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे आणि आता आपला ट्रेड एक्झिट करूया आणि आजचा दिवस इथेच संपूया. भेटूया उद्या पुढच्या ट्रेडमध्ये. धन्यवाद.